मनीष म्हात्रे यांचं देखील मी कौतुक करतोय. आपण पाहतोय TDPL 2020. चला मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तुमच्याकडे वेळ नाहीये कारण यानंतर अजूनही आम्हाला 3 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि आम्ही प्रतिज्ञा घेतली आम्ही समालोचकांनी की सर्व सामने आम्ही वेळेत पूर्ण करून दाखवणार. तर तुमची साथ हवी आम्हाला, तुम्हाला खेळाडूंची साथ हवी आहे जेणेकरून आजचा दिवस चांगला दिवस राहील. येस, आजचा दिवस चांगला दिवस होईल कारण की आजच्या दिवसात चांगलं क्रिकेट पाहायला मिळाले. TDPLचे मागचे 2 दिवस झाले, 2 दिवसात सुपर ओव्हर झाली नाही, पण आज सुपर ओव्हर झाली कारण की त्याचं श्रेय जातं खेळाडूंना, त्याचबरोबर समालोचकांना देखील ती मॅच काय रंगवली. सगळ्यांचंच मी कौतुक करतोय कारण की सगळ्या ठाणे डिस्ट्रिक्टचे हे सगळे समालोचक आहेत आणि त्यांना सगळ्यांना इथे आमंत्रित केले, त्याबद्दल मी TDCच्या सगळे ऑफिशियल ग्रुपचं मी कौतुक करतोय. आणि सामन्याला सुरुवात करतोय. सामना आहे DD 12 वर्सेस किरण 11 शिरवणे. DD 12 संघ टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना दिसतोय. तर पहिल्या 3 षटकासाठी म्हणजे सहकारी समालोचक मनीष पाटील आपल्या समोर येतील. राजेन मीरा भाईंदरचा एक उत्कृष्ट गोलंदाज याच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती म्हणजे किरण 11 शिरवणे. आणि स्टार्ट होतोय पहिला चेंडू घेऊन लेफ्ट आर्म अराउंड विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शेवटच्या क्षणी स्टिअर करण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपर मात्र खूप आत्मविश्वासाने येतोय, अपील करतोय, पण पंचांच्याकडे देखील आपल्याला पाहावं लागेल. पंचांचं देखील अचूक लक्ष या चेंडूवर आहे आणि पंचांची मात्र नकारात्मक भूमिका इकडे पाहायला मिळते. आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय स्टिअर करण्याचा प्रयत्न झाला होता, हलकासा चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक मात्र खूप जास्त आत्मविश्वासाने अपील करतोय, पण पंचांचं देखील तितकंच चोख लक्ष आहे. जर पंचाचा निर्णय मान्य करायचा आहे, प्लीज विनंती करतोय पंचाचा निर्णय मान्य करा. जो आपल्याकडे सर्व सुविधा आहेत पण सर्व सुविधांचा योग्य तो वापर वेळच्या वेळी केला पाहिजे. येस, वेळेचा वापर देखील आपण करा आणि वेळ वाया घालवू नका मित्रांनो, प्लीज. शाहिद शेख विनंती करतोय. 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं कंप्लीट नाही झाली तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी इकडे म्हणजे देण्यात येईल अशी सूचना पदाधिकाऱ्यांकडून आलेली आहे. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 5 धावांची पेनल्टी लागल्या देऊ शकते. एजचं अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये. सर्वात महत्वाची तुम्हाला LBW तुम्हाला DRS अवेलेबल करून दिलाय. रनआउटचा आम्ही DRS अवेलेबल करून दिलाय, पण अल्ट्रा एज येणाऱ्या काळामध्ये GTCच्या माध्यमातून अल्ट्रा एज देखील आपल्याला पाहायला मिळेल, पण अजून ती वेळ आलेली नाहीये. नक्कीच, कारण की क्रिकेट आता बदललंय, क्रिकेटचं स्वरूप बदललंय, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि टेक्नॉलॉजी आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. राज पुन्हा एकदा अकोटपदा चेंडू होता, ऑन साईडला चार्ज करण्याचा प्रयत्न, आडव्या बटीने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण 100% यश या आडव्या बटीच्या फटकामध्ये येत नाही कारण चेंडूच्या मेरिटवर खेळावं लागते. येस, गुड लेंथ स्पॉटवर चेंडू पडला आणि पडल्यानंतर घेतलेली उसळी त्यामुळे चेंडू बॅटमध्ये आला नाही आणि मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल इथे फलंदाजाला. राज जैन खूप चांगली सुरुवात करून देतोय किरण 11 शिरवणे या संघाला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, ओव्हर पिच होता, लॉक केलाय, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. खणखणीत TDPL षटकार. खूप चांगला फटका म्हणू शकतोय, म्हणजेच काय वाट पाहिली, वेळ जाऊ दिला, पण मात्र अंतिम क्षणी मात्र स्वतःला सिद्ध करून एक मोठा फटका, एक मोठा आघात केलाय राज जैनवर. येस, कारण की चेंडूच्या लाईन मध्ये आला. मागचे 2 फटके जर पाहिले तर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि परफेक्ट मिडल ऑफ बॅट आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. पहिला षटकार येतो या इनिंगचा फलंदाज मनीष कोळेकरच्या बॅटमधून. नक्कीच यशाचा खात्रीदायक पर्याय म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. तुम्हाला जर ग्राउंड लेवलने तुम्हाला अलॉंग द कार्पेट खेळता येत नसले तरी देखील तुमच्याकडे ती एक क्षमता असावी की तुम्ही लॉफ्टेड फटके देखील खेळू शकतात आणि हा एक चांगला लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाले बिनबाद 6. पुन्हा एकदा गुडलिन स्पॉट क्लिअर केल्यानंतर हलकीशी उसळी, हलकासा टर्न आणि खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय राज जैन किरण 11 शिरवणे संघासाठी. 4 चेंडू फेकलेत, रिप्लेमध्ये पाहू शकता. यावेळी चेंडू हलकासा आत वाला होता, म्हणजेच काय व्हेरिएशन वापरतोय राज जैन त्याच्या प्रत्येक चेंडूमध्ये. येस, व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तेच राज जैन आतापर्यंत करताना दिसतोय. राज जैन मनीषसाठी हो यावेळी स्लॉट मध्ये होता, रडार मध्ये होता आणि जसा चेंडू आलाय तशी त्याच्यावर मोहर लागली होती की हा चेंडू मात्र षटकारासाठीच जाईल. दणदणीत TDPL षटकार. यस, कारण की गोलंदाज आणि फलंदाजाची कॉन्टेस्ट पाहायला मिळते. जिथे डॉट बॉल येतात त्यानंतर मात्र षटकार मनीष कोळेकरच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. ही कॉन्टेस्ट, ही बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे राज जैन असेल, दुसरीकडे मनीष कोळेकर, अशी कॉन्टेस्ट या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकताय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन तितकी चांगली टेक्निक वापरली गेली. मनीष म्हणजेच काय हार्दिक पांड्या या नावाने प्रसिद्ध आहे आणि हार्दिक पांड्यासारखी फलंदाजी या TDPL मध्ये पाहायला मिळते मनीषकडून. धावसंख्या झाले बिनबाद 12. हो इनसाइड आउटचा एक परिपूर्ण फटका पाहिलं होतं की इनफिल्डच्या बाहेर कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला नाहीये, फायदा उचलला आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का पाहिजे. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता, फेकी अचूक आहे, गॅदर व्यवस्थित व्हायला हवंय. 3 धावा मात्र परिपूर्ण केलेल्या आहेत आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट विघ्नेशजी. यस, कौतुक करेन दोन्ही फलंदाजाचं, तर कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं देखील, कारण की बाउंड्री पर्यंत गौरव बडदे याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी एक धाव अडवण्याचा प्रयत्न केला. एक धावा जेव्हा सुपर ओव्हर होते, जेव्हा एक धावाने संघ पराजय होतो, त्यावेळेस कळतं की आपली चुकी कुठली होती आणि त्यावेळेस ही एक धाव महत्वाची ठरते. मनीष 15 धावा झाल्या. मी विनंती करतो चला क्षेत्ररक्षकांनी मागे या, नवीन गोलंदाज पाठवून द्या, आपल्याकडे वेळ नाही. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करावी लागतील, अन्यथा आम्ही मात्र बांधील असू तुम्हाला पेनल्टी देण्यासाठी. पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून ही सूचना आलेली आहे. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं म्हणजेच 30 चेंडू फेकून तुम्हाला मैदानाच्या बाहेर यायचं आहे. यस, 30 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे, 25 मिनिटाच्या आत 5 षटकं पूर्ण करायचे. तर गोलंदाजी मार्कवर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कॅप्टन कूल सचिन नाईक येतोय. एक मोठं नाव आहे. जर पाहिलं मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ सध्याच्या घडीला नवी मुंबईच नाही तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटपेक्षा बाहेर देखील त्यांचा दरारा आहे. बऱ्याचशा स्पर्धा त्याने मोठमोठ्या स्पर्धा त्याने जिंकल्यात आणि त्याचा कर्णधारपद भूषवलंय. हा सचिन नाईक एक टॅलेंटेड क्रिकेटर, परफेक्ट ऑलराऊंडर सचिन नाईक गोलंदाजी मार्कवर. ऑफिशियलचं ग्रुपचं देखील तितकंच कौतुक का करेन, तर प्रत्येक दिवशी त्याने प्रत्येक परिसरातील एक समालोचकांना संधी दिली, जेणेकरून त्या संघातल्या त्या परिसरातील संघाची अचूक माहिती त्या परिसरातल्या कॉमेंटेटरला असते. म्हणून ही चांगली संकल्पना म्हणून मी ऑफिशियल ग्रुपची. यस, सर्व समालोचकांना एक संधी देण्याचं काम. हो यावेळेस मात्र स्लॉक स्वीप, ते पण शफल स्लॉक स्वीप म्हणेन मी, कारण खूप वेगवान पद्धतीचा चेंडू होता. आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थित बसलं नाही, चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातोय. पाहू शकताय आपण सर्वस्व झोकून गुडघ्याचा बॅलन्स घेऊन फटका मारणं म्हणजेच काय तितकीच जिगरीची गोष्ट आहे. जिगर असायला हवा हा फटका खेळण्यासाठी. पाहू शकताय आपण, पण मात्र प्रयत्नांना सलाम असेल आणि प्रयत्न वारंवार करत राहत आहेत मनीष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन नाईक. ओपीचता खूप चांगल्या पद्धतीने मनगटाचा वापर केला, चेंडूला मात्र स्क्वेअर लेग सीमारेषा पार केलाय. हवेचा प्रभाव, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार. काय टायमिंग आहे, लाजवाब टायमिंग. फ्लिक, फक्त फ्लिक, बॅटला फक्त दिशा दिली आणि चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अशरफने एक प्रयत्न केला होता पण चेंडू सीमा पार गेला. एक चांगला फटका. मिस्टर 360 का म्हटलं जातं मनीष कोळेकरला, या पांड्याला हे दाखवून देतोय या फटक्याने. सर फ्लिकचा फटका असताना मनगटाचा बॉटम एंडचा वापर करणं, या आपण पुढील चेंडूवर यावर चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल सचिन. हो कोलबट्यापर्यंत चेंडू होता, ऑब्झर्व केलाय, चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रात अडवला जाईल. एक धाव पूर्ण केली, धावसंख्या झाली ते म्हणजे 22. फ्लिक वापरले आणि फ्लिकच्या फटक्यामध्ये मनगटाचा वापर, याचं संतुलन कसं असायला हवं, कसं सांगा सर? यस, असं म्हटलं जातं की जिसके पास कलाई आहे उसके पास रनो की मलाई आहे, आणि तेच रन की मलाई आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि खऱ्या बॉटम हँडचा वापर चांगला केला आणि पांड्या हे चांगलंच ओळखतोय. ज्याप्रमाणे त्याला लेग साईडचा चेंडू होता त्याला फ्लिक केला आणि फेकून दिलं षटकार. पण सचिनचं देखील मी कौतुक करेन की एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, हे कमबॅक हे करणं गरजेचं आहे आणि चांगल्या गोलंदाजीची खूण इथे दाखवून देतोय सचिन नाईक. अचूक उत्तर. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 22 धावा. डी 12वे. सर्व संघांचे मालक मात्र इकडे आले आहेत आणि सर्व संघांना खूप चांगलं प्रोत्साहन देत आहेत आणि हृदयाची स्पंदने त्यांची देखील वर खाली होत असतील की आपला संघ आज बाहेर पडेल का. सर्व संघ मालक मात्र त्याच आशेने त्याच अपेक्षेने आज मैदानात आहेत. धावसंख्या झाले बिनबाद 22. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन. ओव्हरपिच होता, पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने इनफिल्ड क्लिअर करून लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता, पण मात्र वाऱ्याच्या वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेतोय आणि परत जातोय फलंदाज मुकेश गायकर. यस, गौरव बडदे जो खेळाडू मगाशीच ज्याने एक धाव अडवली होती, तोच खेळाडू पुन्हा एकदा या जेलवर येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. नेहमी म्हटलं जातं तुमचा संघ चांगला आहे, नुसती बॅटिंग किंवा गोलंदाजी चांगली असणं महत्त्वाचं नसतं, तसं दर्जेदार क्षेत्ररक्षण असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि किरण 11 शिरवणे संघ प्लीज रिक्वेस्ट करतोय की आपण क्षेत्ररक्षण सजवा. आणि किरण 11 शिरवणे संघ या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपला अव्वल दर्जाचा क्रिकेट खेळताना दिसतोय.
तर संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर मनीष. चला नक्कीच 10 मिनिटं झालेली आहेत. मी विनंती करतोय, वेळेचं वारंवार तुम्हाला सांगतोय की वेळ किती झालाय, की आता 10 मिनिटं झालेत आणि तुमच्याकडे आता फक्त 15 मिनिटं असतील. तर विनंती करतोय, आम्हाला देखील ते मान्य नसेल की तुम्हाला पेनल्टी लागेल, कारण एक चांगलं क्रिकेट आम्हाला तुम्ही अनुभवायला देताय आणि त्यातच आमचं यावेळेस आपण म्हणू शकतोय की समालोचन चांगलं होते. तुमच्या क्रिकेटमुळे आमचं समालोचन चांगलं होते. यस, चांगलं क्रिकेट होतंय आणि वेळेचं बंधन देखील आपल्याला आहे. त्या वेळेनुसार आपल्याला सामना सुरू करायचा आहे आणि वेळेवर सामना संपवायचा आहे. ही वारंवार समालोचकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना दिली जाते. धावसंख्या झाले 22. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डावीकडून विजेता पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह अनसक्सेसफुल आणि मात्र परत जावं लागेल फलंदाज मनीष कोळेकरला. योगेश पाटील, माफ करा, योगेश पाटील बाद झालेत. सॉरी, मनीष कोळेकर बाद झालेत आणि योगेशने एक झेल घेतलाय. थोडी तांत्रिक मिस्टेक होती, माफ करा. तर मॅजिकल फिगर सर, विघ्नेश सर, 22 धावा आपल्याला धावपळकर पाहायला मिळत आहेत आणि 2 गडी बाद झालेत. तर एक मॅजिकल फिगर आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय भाकीत वर्तवाल, 5 षटकामध्ये किती धावा बनवू शकेल DD 12व्या संघ? यस, 22 वर 2 गडी बाद, 22 फॉर 2 असं आपण गुणलेखक पाहतोय. पण 50+ 60+ धावा कराव्या लागतील, कारण की बॅटिंग लाईनअप जर पाहिली, किरण 11 शिरवणेकडे खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे 60+ धावा तुम्हाला कराव्या लागतील आणि या मैदानावर जेवढ्या धावा कराल तेवढ्या धावा कमी आहेत. कुठलाही टार्गेट हा सेफ टार्गेट नसतो मनीष, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील मनीष. लीग मॅच मध्ये होमवर्क खूप कंपल्सरी आहे, कारण तुम्ही होमवर्क केला तर तुम्हाला माहित असेल शाहीद शेखने सकाळी 48 धावा केल्यात. म्हणजे अजून एक फलंदाज आहे समोरच्या संघामध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला धावा जोडाव्या लागतील. पुन्हा एकदा ओ हो, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हलकासा एक लेझी प्रयत्न म्हणू शकतो मी, कारण याच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. या फटक्यामध्ये एक लेझी प्रयत्न होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅजिकल फिगर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 22 धावा धावपलकाला पाहायला मिळत आहेत. तर या पुढील सामने कसे होतील, तर समजा एक संघ जर क्वालिफाय झाला आणि पुढील 3 संघाचे गुण जर समान असले तर तुम्हाला सुपर ओव्हरच्या माध्यमातून तुम्हाला खेळावे लागेल. पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सूचना करता येतील. नेट रन रेटचा विचार केला जाणार नाही. मी प्रामुख्याने या सूचने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जर एक संघ क्वालिफाय झाला आणि पुढील 3 संघाचे गुण समान असतील तर नेट रन रेटचा विचार केला जाणार नाही. तिघांमध्ये चिठ्ठी काढण्यात येईल. दोघांना सुपर ओव्हरचा एक सामना खेळावा लागेल. त्यातून एक जिंकेल त्याला दुसऱ्या संघाशी खेळावं लागेल. म्हणजे 2 सुपर ओव्हर होतील जर समान गुण असतील. नेट रन रेटचा विचार केला जाणार नाहीये. या संकल्पनेमध्ये काय बनवतात, खूप चांगली संकल्पना आहे. चांगली संकल्पना आहे. रन रेटचा विचार न करता आपण थेट मॅच जिंकणं हाच उद्देश असेल संपूर्ण टीमचा. आणि जर सुपर ओव्हर झाल्या तर अजूनही वेळ वाढेल आणि अजूनही प्रेक्षकांना मजा येईल. पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळेच प्रत्येक संघ सेफ झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करील, चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. फिरकीचा जादूगर केतन भोई हा गोलंदाज सज्ज झाला आहे. केतन गोलंदाजी मार्कवर येतोय आणि केतन पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करणार आहे. ओहो, खूप चांगल्या पद्धतीने गुडले स्पॉट क्लिअर केल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघून जातोय. अक्षरशः फुंकर घालून जातोय फलंदाजाला. वेग बघा, चेंडूचा वेग एवढा जबरदस्त होता आणि तितकंच चांगलं वळण. म्हणूनच की काय यावेळेस फलंदाजाला देखील तितकाच स्कोप मिळत नाही हा शॉट कनेक्ट करण्यासाठी. ज्या पद्धतीने फलंदाजाचं पदाललित्य पाहायला बघितलं त्याच पद्धतीची गोलंदाजी केतन भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि ऑफस्टंपवर गोलंदाजी करतोय. एक चांगला लेग कटर आहे त्याच्याकडे. यावेळेस देखील चांगला चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. इथे चांगली रणनीती किरण 11 शिरवणे संघाच्या माध्यमातून शाहीद शेखचं कौतुक करतोय. एक चांगली नियंत्रणबद्ध गोलंदाजी, त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण रचलं जात आहे. एक सापळा रचला जात आहे या मॅच मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने गनिमी काव्य मी म्हणेन, कारण या सामन्यामध्ये दोन्ही संघांना जिंकायच्या. प्रामुख्याने विचार केला की दोन्ही संघ जे आहेत एक वेळा विजयी झालेले आहेत आणि त्यांना मात्र पहिल्या क्रमांकाचं स्थान होय, म्हणून ही देखील एक काटेकी टक्कर होईल, यात काय वाद नाही. येस, पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी दोघांचे सरतीचे प्रयत्न असतील. जर पाहिलं तर IPL मध्ये पहिल्या स्थानावर मुंबई इंडियन्स होता आणि काल देखील सेमीफायनलची लढत पाहिली आणि मुंबई इंडियन्सने तो सामना जिंकला आणि थेट फायनलमध्ये पोहोचण्याचा कारनामा केलाय. सुहास पवार स्ट्राईकवर. ओहो हो, यावेळेस मात्र पॅडल स्वीप या फिर स्लॉक स्वीप या 2 पर्याय होते तुमच्याकडे, पण मात्र दोन्ही पर्याय मात्र फेल झालेले आहेत. आणि या नाजूक क्षणाला जेव्हा सुहास पवार याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे
संघाचा तो मात्र विश्वास थोडेसा कमी जास्त होतोय. पुन्हा एकदा केतन आणि यावेळेस मात्र एक तेरी एक मेरी चेंडू सीमारेषा पार खणखणीत षटकार. आणि तर हा 140वा षटकार आहे मनीष. आपण पाहिलं असेल एक तेरी एक मेरी. गोलंदाज गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतो, पण जसा खराब चेंडू आहे तसा सुहास पवार, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं, आणि ते हेरलं आणि मिडविकेटच्या डोक्यावरून लांब लचक षटकार ज्यांनी ठोकला आणि संघ जाऊन पोहोचते तब्बल 29 या आकड्यावर. 29 धावा. वाघ जेव्हा संत पावलांनी चालतो तो या शिकारीच्या तयारीत असतो हे मैदानात पाहायला मिळते. सुहास पवारच्या रूपामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा गगनचुंबी गगनभेदी सीमारेषेच्या पार जाईल का? येस 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 इज डेफिनेटली गॉन फॉर मॅक्सिमम सिक्सर. यस, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार इथे सुहास पवारच्या बॅट मधून येतोय आणि संघ जाऊन पोहोचते तब्बल 35 च्या आकड्यावर. 35 धावा. आणि जो केतन भोईर चांगली गोलंदाजी करत होता त्याच केतन भोईरच्या गोलंदाजीवर चढवलेलं आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्र आणि मंत्राचा वापर इथे सुहास पवार करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत आणि संघ जाऊन पोहोचतोय 35 वर 2 गडी बाद. DD 12वे. जेव्हा तुम्ही यशस्वी होत नसाल क्रिकेटमध्ये तेव्हा वेळ जाऊ द्यायचा असतो. कुठली तरी वेळ येते, अचूक वेळ येते आणि तिचा फक्त शोध घ्यायचा असतो आणि तो अचूक शोध यावेळी सुहास पवारने घेतला आणि बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावसंख्या झाली 2 गडी बाद 35 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज केतन भोईर. ओव्हरपिच होता खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. चांगल्या चेंडूचा सन्मान केला. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं जाते. कव्हरच्या क्षेत्रात डीपमध्ये क्षेत्ररक्षण होते आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे TT 12वे संघाची 2 गडी बाद 36 धावा. पुढील 2 षटकांचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी विनंती करतोय मिस्टर विघ्नेश मडवी सर. थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील. तर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 36 धावा 12च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली गेली. आणि जर पाहिलं तर मनीष कोळेकर ज्यांनी चांगली सुरुवात केली होती, 10 चेंडूत 22 धावांची गणागती फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र मुकेश गायकर एक मोठं नाव आहे, तो देखील शून्यावर परतला आणि सुहास पवारने 5 चेंडूत 13 धावांचं योगदान दिलंय आणि सागर गायकवाड हा देखील खेळाडू 1 या धावसंख्येवर खेळतोय. स्लॉग ओव्हर या 2 महत्वाच्या ओव्हर्स असतात, कारण प्रेक्षकांना देखील सुरुवातीच्या ओव्हर पाहायच्या नसतात, त्यांना स्लॉग ओव्हर्सच पाहिजे असतात, कारण त्या स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त विकेट पाहायला मिळतात, जास्तीत जास्त चौकार षटकार पाहायला मिळतात. तर तुमच्या मते आता 36 धावा झाल्यात, तर 2 षटकामध्ये तुमचं प्रेडिक्शन काय असेल? कारण तुम्हाला फलंदाजी कशी आहे DD 12वे संघाचे ते अचूक माहिती आहे, तर तुमचं प्रेडिक्शन काय सर? यस, 2 षटकात किमान 22 ते 25 धावा आल्या तर 60+ होईल. तर चांगली मॅच होऊ शकते. पण सचिन नाईक हा गोलंदाज आहे, मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या षटकात मात्र कमबॅक करावं लागेल. इथे अडवावं लागेल सुहास पवार, ज्यांची बॅट तळपते त्याला इथे थांबवावं लागेल किरण 11 शिरवणे संघाला. पण चांगली बॅटिंग सुहास पवारच्या माध्यमातून सचिन नाईक गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे टॉप पेज लागलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक, इथे झेल सुटलाय आणि संधी मिळते. इथे फलंदाजाला सुहास पवारला एक संधी मिळते, जीवनदान मिळतोय. दैनंदिन जीवनामध्ये दान करणं ही परमार्थाची गोष्ट आहे, पण क्रिकेटमध्ये झेल दान करणं ही मात्र तुम्हाला परतफेड न होण्यासारखी गोष्ट आहे आणि कदाचित तुम्हाला पराभवाकडे नेणारी सुद्धा गोष्ट आहे. येस, झेल अतिशय महत्वाचा असतो. झेल सुटल्यानंतर काय उपद्रव होतं ते आपण अनेक वेळा पाहिलं होतं आणि सुहास पवार जो चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय त्याला एक संधी मिळते. या संधीचं सोनं करतोय ते बघायचं आहे. इथे चांगली गोलंदाजी अलॉंग द कार्पेट, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, 2 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र मागे फिरवलाय सुहास पवारने. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल, सिंगल कंप्लीट केली जाते. मैदानाच्या समतल खेळला गेलेला फटका होता आणि मैदानाचं मी खरंच कौतुक करेन की कुठेच खास खळगे नाहीयेत. एक परिपूर्ण असं काही दापोड्याचं ग्राउंड आहे आणि TDPL साठी एक खूप चांगली चॉईस आहे या मैदानाची. येस, TDPL साठी खूप चांगली चॉईस आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ हे मैदान, दापोड्याचं हे मैदान आणि खऱ्या अर्थानं
हे रंगलंय. आणि लॉकडाऊनमध्ये आपल्याला वाटलं होतं की क्रिकेट सुरू होणारच नाही, अजून एक वर्ष थांबावं लागेल. पण TDPLने हे मात्र या प्रश्नाचं उत्तर दिलंय आणि खूप चांगलं आयोजन. अनेक प्रेक्षक मैदानात नाही, पण जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत ते देखील या क्रिकेटची मजा घेत आहेत. यावेळेस लाईन मिस केली, ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येते वाईट बॉल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येताना दिसतोय. हा या डावातला पहिला वाईड आहे. किती अत्युच्च दर्जाची गोलंदाजी होती, पण हा मात्र या डावातला पहिला वाईड. धावसंख्या झाली 2 गडी बाद 40 धावा. येस, 40 धावा, 2 गडी बाद. सचिन नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट येतोय. गौरव बडदेचं मी कौतुक करतोय. एक ऍक्शन मध्ये गॅदर केला आणि त्याच ऍक्शन मध्ये थ्रो देखील केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षक गौरव बडदे, मॅन फ्रॉम कोपरखेडे, मॅन फ्रॉम नवी मुंबई. गौरव बडदे वारंवार त्यांचं नाव ऐकतोय. हा डाव संपल्यानंतर त्यांचा ऑटोग्राफ घ्यावा जायला लागेल, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होतोय. क्षेत्ररक्षणाचं देखील तितकंच कौतुक करायला हवं सर. आपण फलंदाजाचं करतो, गोलंदाजाचं करतो, पण क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं. यस, तितकंच महत्वाचं असतं प्रत्येक मॅच मध्ये. इथे टॉप एज, पुन्हा एकदा संधी आणि शाहिद शेख इथे कुठलीही चूक न करता सुहास पवार सारखा मोठा फलंदाज आणि सचिन नाईक ने जो झेल सुटला होता त्याच सचिन नाईकला सफलता मिळते. सुहास पवार बॅक टू द पॅव्हिलियन. या अगोदरच मी क्षेत्ररक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता की क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे आणि क्षेत्ररक्षण करताना यष्टीरक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण हा झेल थोडासा कठीण होता. सर्वस्व झोकलं आणि चेंडू शॉट कलेक्ट केल्यानंतर धावून तो मिडल ऑफ द क्रीज जाऊन झेल करणं खूप कठीण गोष्ट होती. पण शाहीद शेख अनुभव आहे आणि अनुभवाने हा झेल घेतलाय. यस, क्रिकेटची तीच परिभाषा आहे की सोपा झेल सोडणं म्हणजेच क्रिकेट आणि कठीण झेल सोपा होऊन झेलणं म्हणजेच क्रिकेट. ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि शाहिद शेखला माहिती आहे की विकेट्स किती महत्वाची आहे. त्यामुळे आपला झोकून दिलं होतं या झेलसाठी आणि सुहास पवारला बाद करण्यात यशस्वी ठरलाय. प्रतीक पाटील टेंबोली यांच्याकडून गौरव बडदे यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच खूप सारे जे आमचे चाहते आहेत किंवा खूप सारे या TDPLचे चाहते आहेत, खरंच त्यांचं प्रेम या TDPLचं पाहायला मिळतंय. कारण सुपर ओव्हर जेव्हा झाली होती तेव्हा 6 ते 6.5 हजार प्रेक्षक युट्यूबवर लाईव्ह करत होते आणि त्या विरुद्ध SSS केबल नेटवर्कला सुद्धा ही मॅच चालू आहे. तर म्हणजेच काय झालं, प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. येस, ऑनलाईन प्रेक्षक खूप जुडलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला स्ट्रोक आहे इथे. फॉर्मलिंग होते केतन भोईरची. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल सिंगल घेतली, माफ करा, 1 धाव घेतली. 42 धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते. तर सचिन नाईकचं कौतुक करीन, कारण की 1 षटक आणि 5 चेंडू आतापर्यंत सचिन नाईकच्या गोलंदाजीमध्ये पाहिले आणि फक्त 13 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वाचे विकेट्स घेण्यात यशस्वी ठरलाय सचिन नाईक. कॅप्टन कूल, मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाचा कर्णधार, पाठीचा कणा. आणि जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला दारावे संघ खेळतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सचिन नाईक देखील करतोय. न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते रवी म्हात्रे. चला प्लीज घाई करा, विनंती असेल घाई करा, कारण यानंतरही या सामन्यानंतरही अजून 2 सामने मला खेळवायचे. तर प्लीज अजून कुठलाही संघ या फेरीच्या बाहेर गेलेला नाही याची नोंद घ्यायची. सर्व संघ अजून इन आहेत. प्रत्येक संघाला संधी असणार आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन नाईक येतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. असिली मिडॉन ला एक चेंडू जातोय, तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपलं जात आहे 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावर. 3 गड्याच्या मोबदल्यात अखेरचं षटक आहे. अखेरच्या षटकात मनीष पाटील काय टार्गेट होईल हा प्रश्न तुम्ही मला विचारला होता. आता मी तुम्हाला विचारतोय की किती टार्गेट सेट करावा लागेल इथे DD12 संघाला. मी तर अजूनही तेच सांगेन की जवळपास 65 ते 70 धावा या दुपारच्या सत्रात व्हायला हव्या. कारण समोर एक तगडा संघ आहे, एक दादा संघ आहे, फलंदाजीमध्ये स्ट्रेंथ आहे. तर त्या अनुषंगाने कमीत कमी 65 धावा म्हणजेच काय या नंतर जवळपास 22 धावा तरी धावफलकावर यायला पाहिजे या षटकामध्ये. पहिल्या दिवशी खूप चांगलं उद्घाटन सोहळा पार पडला. डॉक्टर गवळी सर महाराष्ट्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पहिला दिवस व्यवस्थित मॉनिटरिंग केला. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर व्हॉइस ऑफ भिवंडी मिस्टर सिद्दीक बाबे सर, खूप चांगला आवाज आहे. जवळपास भिवंडीच्या सर्व खेळाडूंची नावं आणि त्यांची रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेत. तर या सर्व अनुभवी समालोचकांची साथ या TDPL ला मिळाल्या आहेत. तर खरंच ही TDPL एक चांगल्या दिशेने
आगेकूच करते. येस, सगळ्या समालोचकांना एक वेगळी संधी देण्याचं काम TDPLच्या ऑफिशियल ग्रुपने दिले, त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. अखेरचं स्लॉगरचं षटक टाकण्यासाठी, हाताळण्यासाठी, गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय धीरज भोईर, मिस्टर फ्लेक्झिबल. यावेळेस चांगली गोलंदाजी, मात्र लाईन मिस केली, अपसमच्या बाहेर चेंडू पिचिंग केलं जातोय आणि व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचते. शेवटच्या क्षणाला ह्या छोट्या मोठ्या चुका होता कामा नये, कारण या एक एक दोन दोन धावा, आजच एक सुपर ओव्हर झाले तर या एक दोन धावा तुमच्यासाठी कदाचित प्राणघातक किंवा पराभवाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या असतील. येस, वाईट नो बॉल यावर थोडंसं अवॉइड करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे टॉप एज चेंडू हवे, त्या खाली शाही चेकने इथे मात्र चूक करतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न नाही, ही तर आत्महत्या म्हणावं लागेल. फलंदाज बाद होतोय इथे, संघाला एक धाव मिळते पण फलंदाज बाद होतोय. म्हणजे जास्त एवढं काय नुकसान बोलू पण शकत नाही, झालंय सुद्धा नाही झालंय सुद्धा, पण महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊ शकला असता जर हा झेल घेतला असता तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकला असता, पण व्यवस्थित जजमेंट घेता आलं नाहीये आणि हा झेल सुटतोय. आणि ही झेल सुटण्याचा तुम्हाला कुठं किती नुकसान होतंय ते आता पुढील येणाऱ्या चेंडूमध्ये पाहायला मिळेल. येस, येणारे चेंडू सांगून जातील की रवी म्हात्रेचा झेल सुटल्यानंतर रवी म्हात्रे या 5 चेंडूमध्ये काय करतोय. धीरज भोईर जर पाहिलं तर मुंबई टेनिस क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर मानला जातोय. मच्छिंद्र स्मृती धारावी संघाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. आणि जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर मोठ्यासारख्या एका धाकड फलंदाजाला निर्धाव षटक टाकलं होतं या गोलंदाजाने. असे अनेक कारनामे आहेत या गोलंदाजाने. वेगवान गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस तेच तर्रार बीट केलाय इथे फलंदाजाला, आणि मात्र यष्टीरक्षक देखील गफलत करतोय. 2 चेंडूवर 2 चुका शाही चेकच्या माध्यमातून. एक झेल सुटला आणि इथे मात्र एक चौकार देखील गेलाय. आता या परिस्थितीला मी कशा पद्धतीने वर्णन करू ते मला कळत नाहीये, कारण सर्व काही तुमच्या हातात असताना तुम्ही स्वतःहून चुका करून समोरच्या संघाचा धावफलक वाढवताय. म्हणजेच काय, बोनसच्या स्वरूपात तुम्ही बहाल करताय धावा. यस, बोनसच्या स्वरूपात धावा मिळतात. यावेळेस लाईन चांगली आहे, पुन्हा एकदा चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि आता शाही शेखचं कौतुक करीन, चांगला क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. ज्या चुका केल्या होत्या त्या चुका सुधारणं तितकंच महत्वाचं असेल. चूक विसरावी पण चुकीचं कारण विसरू नये असं नेहमी म्हटलं जातं, आणि तेच इथे शाहिद शेख करतोय. चुका करतो तो माणूस, पण त्यातून सुधारणा करतो तो सुद्धा माणूसच आहे. तर सुधारणा, चुकामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं तर ते तुमच्यासाठी चांगलं असते किंवा तुमच्यासाठी काहीतरी नवीन असते. येस, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू लॉंग ऑन रिझर मध्ये जातोय, तोपर्यंत सिंगल मिळते. चांगला थ्रो म्हणावं लागेल सचिन नाईकचा. चांगलं कौतुक करेन इथे. पुन्हा एकदा आत्महत्या म्हणावं लागेल. वारंवार फलंदाज तंबूच्या आश्रयाला दीपक गीते धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय. 5 गडी बाद संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते. तर 4थं षटक, 5वं षटक इथे हाताळतोय धीरज भोईर. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पराग पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलाय बडदे यांच्यासाठी. तर बडदे एक अष्टपैलू खेळाडू आहे, तितकाच चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तितके त्याने चाहते जमवलेत किंवा चाहते कमवलेत. मी आदरणीय सन्माननीय श्री कुंदन पाटील यांचं देखील तितकंच कौतुक करेन, कारण एवढी मोठी जबाबदारीचा स्वीकार करणं, TDPLचं अध्यक्षपद निभवणं हे जवळपास काटेरी मुकुट घालण्यासारखं होतं. तर कुंदन पाटलांबद्दल काय सांगाल? येस, नक्कीच कुंदन पाटील यांच्याबद्दल म्हणायचं तर हे मैदानाची व्यवस्था किंवा स्टेजची व्यवस्था, की संपूर्ण हा इव्हेंटसाठी मोलाचं सिंहाचा वाटा कुंदन पाटील साहेबांचा आहे आणि त्यांचं देखील मी कौतुक करतोय. लाईन चांगली लेंथ अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धीरज भोईरच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी, मेरिटवर गोलंदाजी करतोय धीरज. 3 दिवसापासून मी सर्व गोलंदाजांचं अवलोकन करतो आणि लेफ्ट हँडेड क्रॉस सीमर गोलंदाज आहेत ते यशस्वी ठरतात या मैदानावर. येस, कॉन्क्रीटची पिच आहे त्यामुळेच राईज होतोय चेंडू आणि त्याचा फायदा गोलंदाज घेतोय. इथे पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेंथ पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी इथे षटक पाहायला मिळतंय धीरज भोईरचं. कौतुक करीन या गोलंदाजाचं, कारण की कमी वयात याने आपल्या नावाचा
दबदबा निर्माण केलाय, ठसा उमटवलाय धीरज भोईरने. यावेळेस देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक पाहायला मिळतोय. चला डीडी 12वे संघाच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचंय की हा डाव संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. यस, अखेरचा षटक आणि अखेरचा चेंडूवर इथे लांब लचक षटकार रवी म्हात्रेच्या बॅट मधून निघतोय. हवाई हल्ला चेंडू सीमारेषच्या बाहेर षटकार. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 गडी बाद 57. 58 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय किरण 11 शिरवणे संघासमोर. तर पाहूया या मॅच मध्ये काय होतंय आणि ते सांगण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकाल सुनील पवार, भिवंडीचा एक बुलंद आवाज, आणि आमचे सर्वांचे लाडके सहजाद शेख मॅन फ्रॉम, माफ करा, आपण पाहू शकाल अजय घरत, भिवंडी, किरवलीचा बुलंद आवाज, ते आमच्यासोबत जुडले जातील. तोपर्यंत मी तेच थांबतो. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद विघ्नेश और मनीष. तीसरा दिन TDPL सीजन 1 एक नया कॉन्सेप्ट लेकर आई है ये ऑफिशियल ग्रुप की टीम. माननीय कुंदन पाटिल साहब जो कि अध्यक्ष है TDPL के, उनका बहुत बड़ा योगदान और सभी मेंबर्स का बहुत ही बेहतरीन योगदान है इस टूर्नामेंट के लिए. और आज बहुत ही रोमांचक मैचेस देखने को मिल रहे हैं. चौथा मैच चल रहा है इस समय किरण 11 शिरवने और DD 12 के बीच में. 57 रन बने हैं, 58 का टारगेट है. और टारगेट वैसे देखा जाए तो बहुत बड़ा टारगेट है, ऐसे नहीं कहा जा सकता है, लेकिन 5 ओवर्स में 58 रन ये टारगेट कम भी नहीं माना जा सकता है. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ गए हैं सुनील पवार, स्वागत है आपका. अजय घरत पाहतोय आपण अशा प्रकारे इथं मात्र पहिले इनिंग खतम झाली. त्यामध्ये 10 चेंडूमध्ये 22 धावाची एक धमाकेदार खेळी साकारली होती मनीष कोलेकर यांनी. त्यानंतर मात्र क्रमांक 3 वर जो फलंदाज आला होता सुहास पवार. चला विनंती आहे आपण वेळ कमी घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जहां सुहास पवार ने भी अच्छी बल्लेबाजी की, 16 रनों का योगदान दिया. हालांकि मनीष कुलेकर टॉप स्कोरर रहे इस पारी में, 22 रन बनाए उन्होंने अपनी टीम के लिए, DD 12 टीम के लिए. और अब किरण 11 शिरवने टीम की बल्लेबाजी, शाहिद शेख आएंगे बल्लेबाजी के लिए और उनको देखने के लिए कई सारे दर्शक ऑनलाइन आ जाते हैं. और ये बहुत ही खूबसूरत वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडे विलेज में ये टूर्नामेंट, क्या कमाल का ये मैदान है, एक ऐतिहासिक मैदान माना जा सकता है. अगदी बरोबर. आणि या गावाचं एकच वैशिष्ट्य आहे अजय, एक गाव एक मंडळ. याचं संपूर्ण क्रेडिट श्रेय दिल्या जाईल संपूर्ण गावकऱ्यांना आणि त्यामध्ये क्रिकेटवर आणि प्रत्येक खेळाच्या माध्यमातून ज्याच्यावर भरपूर प्रेम आहे असे सर्वांचे लाडके आदरणीय कुंदन पाटील साहेब आणि संपूर्ण दापोडेकर यांचं. वैसे दापोडे गांव के बारे में कहा जाए तो इस गांव से कई अच्छे अच्छे खिलाड़ी हमने भिवंडी सिटी क्रिकेट में देखे. खुद कुंदन पाटिल साहब बहुत ही बढ़िया क्रिकेटर, रेगुलर क्रिकेट में जब वो खेला करते थे तब रहे हैं, अभी भी 40+ खेल रहे हैं. और साथ में हर्षित चौधरी, प्रितेश जैसे अच्छे अच्छे खिलाड़ी हैं. अगदी बरोबर. चर्चा आपण चालू आहे कुंदन पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि तिथं 40+ जर म्हटलं तर 40+ला जीवनदान देणारे आणि 40+ भिवंडीमध्ये आणणारे दयानंद चोरगे साहेब आणि कुंदन पाटील साहेब यांच्या माध्यमातून बालाजी चषकला सुरुवात झाली होती. आणि आता स्वतः मात्र पाहतोय मी कित्येक 40+च्या टुर्नामेंट कव्हर करतो, त्यामध्ये कुंदन पाटील साहेब यांचा एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. तो आज के दिन के खेल की शुरुआत लगभग सुबह 10:15 बजे हुई थी. थोड़ा लेट शेड्यूल शुरू हुआ था. पहला मैच किरण 11 शिरवने और हंसिका ओवली के बीच में हुआ था. मैच को किरण 11 शिरवने टीम ने जीता. उसके बाद DD 12 और DR टाइगर्स के बीच में मुकाबला टाई हुआ, लेकिन आखिरकार सुपर ओवर में अक्षय थिटे की शानदार गेंदबाजी की बदौलत DD 12 टीम विजेता रही. और तीसरे मैच में DR टाइगर्स के सामने थी हंसिका फिर से हार गई. DR टाइगर्स ने मुकाबला जीता. तो किरण 11 ने एक मैच जीता है ग्रुप C में, DD 12 ने एक जीता है, DR टाइगर्स ने भी एक मैच जीता है. ये मैच है किरण 11 बनाम DD 12. इस मैच को जो भी टीम जीतेगी सुपर 8 में उनका पहुंचना तय है, क्वालिफाई कर जाएगी. और उसके बाद हंसिका का DD 12 से मैच है, DR टाइगर्स का किरण 11 से मैच है. तो अभी भी सभी टीमों की चुनौतियां बरकरार है. देखना है कि अगला मैच कौन सा होता है. शेड्यूल के अनुसार जाते हैं ऑर्गेनाइजिंग कमेटी या फिर थोड़ा सा फेरबदल होता है. लेकिन ये 2 मैचेस जैसे कि मैंने बताया, वो 2 मैचेस अभी भी बाकी है. आणि तिथं बरोबर सहमत आहे, कारण की अजून कुठलाच संघ या आजच्या दिवसातून बाहेर गेला नाही. TPL मध्ये TDL मध्ये आहे अजून.
आणि मला असं वाटतंय की ज्या हा सामना आहे या सामन्यावर एक निकाल जास्त असेल दुसऱ्या संघाचं. सलामी बल्लेबाज किरण 11 शिरवने टीम के खुद कप्तान शाहिद शेख पहले मैच में 48 रनों की धुआंधार पारी 2 रनों से चूक गए अर्धशतक से. पैडल्स खूब खेला, शॉट फाइन लेग पर आउट हुए थे अंतिम ओवर में, लेकिन लाजवाब पारी खेली थी, एक मैच जिताऊ पारी. और उनके साथ उनके पार्टनर है योगेश पाटिल. पहला ओवर लेकर गेंदबाज दीपक. ओवर पिच गेंद, अच्छा करारा ड्राइव, लेकिन सीधे मिड ऑफ के हाथ में, कोई रन नहीं मिलेगा. टाइमिंग लाजवाब थी, ताकत भी झुकी थी स्ट्रोक में, लेकिन प्लेसमेंट नाही. नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा फटका आहे, कारण की जेव्हा पहिल्या चेंडूत आपण सामना करतोय चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन ड्राईव्ह केल्यानंतर आत्मविश्वास वाढतोय आणि इनफॉर्म फलंदाज तो म्हणजे शाहिद. दीपक गीते जिन्होंने पिछले मैच में बैटिंग काफी अच्छी की थी, और इस बार बहुत ही शानदार स्ट्रोक मिड ऑफ के ऊपर से. इस बार कोई मौका नहीं फील्डर के पास, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. शाहिद का शानदार चौका. अप्रतिम शॉट पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. टायमिंग आणि प्लेसमेंट छान आहे, सुपर. पूरी तरह से गेंद के पिच तक थे ऐसा नहीं है, लगभग ऑन द राइज ही खेला है, क्योंकि गेंद थोड़ी सी दूर थी उनसे. पहली गेंद ओवर पिच थी, ये गुड लेंथ पर डालने का प्रयास, लेकिन थोड़ी आगे चली गई गेंद. कई बार गेंदबाज जहां पर चाहता है गेंद वहां पर गिरती नहीं है, और फिर इस तरह से खामियाजा भुगतना पड़ता है. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, मिड ऑफ को पीछे ढकेला गया है, बाउंड्री पर लॉन्ग ऑफ की दिशा में. एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर है, पावर प्ले चल रहा है. ओहो, एक और ऊंचा स्ट्रोक, इस बार फील्डर गेंद के नीचे, और कोई गलती नहीं. शाहिद शेख आउट. दीपक ने अपने टीम को पहले ही ओवर में सफलता दिलाई है. बहुत बड़ा झटका किरण 11 शिरवने टीम को. आणि की अजय इथं मात्र कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर जो फटका मारला होता थोडंसं रणनीतीमध्ये बदल करण्यात आलं. मिड ऑफला जो क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफवर घेतला आणि त्याच प्रकारे तो चेंडू हाताळला आणि तो आला त्या शिकारमध्ये. पाहिला आपण शाहिद शेख फलंदाज बाद. थोड़ा सा कहीं ना कहीं बल्ला हाथ में घूम गया, जिस वजह से 100% टाइमिंग नहीं थी स्ट्रोक में. ऊंचाई ज्यादा थी, एलिवेशन अधिक था, लेकिन जो डिस्टेंस चाहिए था बाउंड्री को पार करने के लिए वो नहीं मिल पाया. स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ की दिशा में लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने लपका है अच्छा कैच. मुकेश गायकर थे गेंद के नीचे, बल्ले से तो कुछ योगदान नहीं दे पाए इस मैच में, लेकिन बढ़िया कैच. हैंडशेक्स नहीं करने हैं खिलाड़ियों के लिए, ये सूचना है, क्योंकि कोविड-19 के पीरियड से अभी भी हम गुजर रहे हैं, पूरी तरह से कोरोना खत्म नहीं हुआ है. सो प्लीज इन बातों का ध्यान रखें. विकेट गिरने के बाद थोड़ा आपको दूरी खड़े रहना है, यदि टीम मीटिंग भी करनी है तो बहुत नज़दीक भी नहीं आना है. सोशल डिस्टेंस मेंटेन करें, और जो भी नियम है कोरोना से बचने के लिए उनका पालन करें. तो शाहिद शेख को चलता किया है दीपक गीते ने. अर्ली ब्रेक थ्रू की आवश्यकता थी, और पहले ही ओवर में ये बहुत ही बड़ी सफलता अर्जित की है दीपक गीते ने. आणि जी संघासाठी जे विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. आणि पहिला फलंदाज बाद आहे. जो आव्हान इथं मात्र पाहतोय आपण 58 धावाचं, इथून मात्र कठीण आव्हान असू शकेल, कारण की पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर. आवश्यक रन रेट पारी की शुरुआत से 11.6 रन प्रति ओवर. इस समय 4 रन बने हैं. नए बैट्समैन आए हैं गौरव बर्दे, बढ़िया टच में है. पहले मैच में अच्छा खेले थे, इस बार आते ही शानदार स्ट्रोक मिड ऑफ के ऊपर से और लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. सिक्सर. काही फरक नाही योगेश यांच्यावर. काय सुपर शॉट खेळला गेलं बघितलं आपण. लॉंग ऑफच्या वरतून षटकार. जी हाँ, योगेश के बल्ले से ये छक्का निकला है. जूसी हाफ वॉली थी, फॉलो थ्रू कितना अच्छा है बैट का. ऊपर ऊपर बल्ला जा रहा है, वैसे गेंद भी ऊपर ऊपर, और क्या जबरदस्त कैमरा वर्क है ये जीटीसी का. बहुत ही शानदार टेलीकास्ट, शानदार छक्का. गौरव बर्दे भी अच्छे फॉर्म में है. योगेश पहले मैच में 0 पर आउट हुए थे, लेकिन इस मैच में सिक्सर के साथ उन्होंने खाता खोला है. 6 रनों से स्कोर 10 पर पहुंच चुका है. समय का प्लीज ख्याल रखें, समय के मामले में सहयोग करें. दीपक प्लीज, समय ज्यादा नहीं है ऑर्गेनाइजिंग कमेटी के पास. इसके बाद भी और 2 मैचेस होने हैं, और कहीं ऐसा ना हो कि सुपर ओवर्स भी आज खिलाने पड़े, क्योंकि एक टीम क्वालिफाई करे और 3 टीमों के पॉइंट्स लेवल हो जाए तो फिर 2 सुपर ओवर्स हो सकते हैं. इस बार ऑन साइड में खींचने की कोशिश, स्टॉपेज है. फील्डर गेंद के नीचे क्या पहुंच पाएंगे? जी नहीं, थोड़े से दूर रह गए. स्क्वायर लेग के खिलाड़ी ने कोशिश जरूर की थी,
लेकिन पूरी तरह से पहुंच नहीं पाए और बाल बाल बच गए वहां पर योगेश पाटिल। इस गेंद पर मिले हैं उनको 2 रन, स्कोर हुआ है 12 रन। अजय निश्चित सरासरी जी पाहिजे ती सरासरी तुम्ही आता पूर्ण करताना विकेट जरी गेला असेल पण जी सरासरी पाहिजे ती सरासरी पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण धावसंख्या ती 12 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। गेंदबाज दीपक लंबे ऊंचे कद के हैं, लेकिन शॉर्ट पिच गेंदबाजी नहीं की है उन्होंने। उनकी कोशिश यही है कि थोड़ा सा लेंथ में मिश्रण किया जाए, कुछ फुलर लेंथ की गेंदें, कुछ गुड लेंथ पर गेंदबाजी करने का प्रयास। इस बार लाइन में परिवर्तन, हवा में गेंद और आउट। बैकवर्ड पॉइंट पर सीधे फील्डर के पास खेल बैठे। एक और झटका लगता हुआ किरण 11 शिरवनी टीम को। पण सलामीची जोडी मात्र बाद होऊन वापस गेलेली आहे। 12 धावसंख्या। चला आपण एकत्र जास्त जमू नका, वेळ कमी घ्या, विनंती आहे। आम्ही वारंवार सूचना करतोय आपल्याला, आपण पालन करायचं आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज पाठवायचे लगेच। ये देखिए बहुत ही आसान सा कैच था और फील्डर थोड़े से गुस्से में नजर आए। कैच लेने के बाद जिस तरह से उन्होंने जश्न मनाया, सेलिब्रेट किया उस विकेट को। 12 पर 2 पहला ओवर समाप्त हो चुका है। रन तो अच्छे बने हैं, लेकिन 2 प्रमुख बल्लेबाज, आपके दोनों भी सलामी बल्लेबाज जब पहले ओवर में आउट हो जाते हैं तो थोड़ा दबाव जरूर आता है। अगदी बरोबर, सहमत आहे। थोडासा मानसिक दबाव असेल पण विसरून चालता येणार नाही। गौरव अजून खेळपट्टीवर आहे, ज्यांनी पहिल्या सामन्यात सुद्धा एका चांगली फलंदाजी केली होती आणि शाहिद शेख यांचं लाख मोलाचं सहकार्य केलं होतं। जी हाँ, और उनके साथ अब मैदान में नजर आएंगे अशरफ खान, स्टंटमैन के नाम से ये मशहूर है और क्या बढ़िया खिलाड़ी है। पिछले मैच में जब मौका मिला बैटिंग का तो धुआंधार बैटिंग की थी डेथ ओवर्स में। ज्यादा गेंदें हालांकि खेलने का मौका नहीं मिला, लेकिन जो भी मौका उनको मिला था दोनों हाथों से उसको स्वीकारा था उन्होंने और काफी अच्छा योगदान दिया था अपनी टीम के लिए। तो दोनों भी अच्छे टच में है बल्लेबाज, लेकिन पिछला मैच अलग था, ये मैच अलग है। परिस्थितियां थोड़ी सी भिन्न। पहला मैच सुबह के सत्र में खेले थे, अब लगभग हम शाम के सत्र की तरफ बढ़ रहे हैं, तो परिस्थितियों में थोड़ा सा बदलाव हुआ है। विकेट हालांकि वैसा का वैसा है, एक कंक्रीट विकेट, एक फ्लैट सरफेस। बॉलिंग करना उतना आसान कार्य नहीं है इस विकेट पर, लेकिन उसके बावजूद भी कई गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सुहास पवार येतोय। आणि इथं मात्र सुहास पवार यांच्यावर एक जबाबदारी असेल की एखादा ब्रेक थ्रू जर या षटकामध्ये मिळून दिलं, 6 ते 5 धावा खर्च करून तर निश्चित मात्र पलटून वार करू शकेल हा संघ। पाहूया क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, फाईनल एक 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग, अप्रतिम क्षेत्ररक्षण लावल्या गेलं। त्याच प्रकारे मारा करेल काय सुहास पवार। और आउटफील्ड में जो खिलाड़ी है उसमें एक डीप एक्स्ट्रा कवर दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, एक लॉन्ग ऑन है और एक खिलाड़ी लगभग स्क्वेयर लेग की दिशा में, मिड विकेट थोड़ा काफी बल्कि स्क्वेयर रखा गया है। रिवर्स स्वीप की कोशिश, देखना है बल्ले से लगी या नहीं। बढ़िया क्षेत्ररक्षण वहां पर विकेट कीपर के पीछे हरीश खेने हैं वहां पर, मैन फ्रॉम गोर से ही। कोई रन नहीं, पहली गेंद अच्छी रही सुहास पवार की। पहले मैच में आपको याद होगा कि कुछ अच्छी गेंदें की थी, लेकिन महंगे भी साबित हुए थे सुहास पवार। तो इस मैच में चाहेंगे कि इकोनॉमिकल गेंदबाजी करे। अगदी बरोबर, विकेट प्राप्त केलं होतं पण जास्त रन खर्च केले होते, पण इथं मात्र असं विकेट जरी प्राप्त झाला नाही तरी चालेल, पण रन रोखून ठेवणं गरजेचं आहे, कारण की फक्त धावा थांबवायचे ते 58। जी हाँ, डॉट गेंद से शुरुआत की है और डॉट गेंद 5 ओवर्स प्रति पारी के मैच में गेंदबाज के लिए बड़े काम की चीज है। इससे काफी दबाव बनता है बल्लेबाज पर। ये गेंद जाने दिया, फुल टॉस गेंद। क्या कर रहे थे बल्लेबाज, शायद उनको लगा कि ये वाइड होगी, लेकिन नहीं, ये बिल्कुल लाइन के अंदर थी। अच्छा मौका था, ड्राइव कर सकते थे, कवर्स के ऊपर से भी खेल सकते थे और चौका बटोर सकते थे, लेकिन गेंद को जाने दिया वहां पर गौरव बिल्कुल ने। कहते ना लालच बुरी बला है। इस बार स्टंप्स पर ड्राइव किया सीधे बैट के साथ और एक तेज सिंगल, थोड़ा सा मिसफील्ड अक्षय थेटे द्वारा। ये गेंद सफाई से फील्ड की जाती तो शायद मौका बन सकता था रन आउट का। धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। अभी भी जीत के लिए 45 रनों की जरूरत, मात्र 21 गेंदें शेष है। आणि तिथं सामना एवढा सहजासहजी सोपा नसेल, कारण की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल। पाहतोय आपण 13 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून संघर्षमय स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय। फक्त एक जमेची बाजू जी असेल किरण 11 या संघाची, कारण की क्रमांक 3चा एक महान भरोसेमंद फलंदाज गौरव खेळपट्टीवर आहे।
एक प्रोफेशनल अप्रोच किरण इलेवन शिरोमणि टीम का नजर आ रहा है कि राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन उन्होंने बरकरार रखा है पावर प्ले में। ओपन करने आए थे शाहिद शेख और बायत के बैट्समैन योगेश पाटिल, दोनों आउट हो चुके हैं, लेकिन वन डाउन के लिए गौरव आए। और अब अशरफ खान सामना करेंगे अगली गेंद का, जो बायत के अनुभवी बल्लेबाज है। फील्डिंग का मुआयना करते हुए समय का प्लीज ख्याल रखना है। सुहास पवार लेफ्टी टू लेफ्टी टर्न किया है, लेकिन इनसाइड एज और शॉर्ट फाइन लेग पर कोशिश अच्छी, सफाई से हालांकि रोक नहीं पाए थे, लेकिन तुरंत रिकवरी भी की है हरीश केने ने। केवल एक रन, अच्छा ओव्हर गुजर रहा है ये DD 12वी टीम के लिए। सुहास पवार यांचं चांगलं षटक आतापर्यंत पळतंय, पण 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. इथून मात्र आक्रमण करावं लागेल अजय, जर सामना जिंकायचा असेल किरण इलेव्हन या संघाला. जी हाँ, और ये ओवर ये भी तय करेगा कि एक और ओवर करेंगे या नहीं। सुहास पवार इस बार हेलीकॉप्टर ड्राइव खेलने पर मजबूर किया, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। इक्का दुक्का रनों से गेंदबाज को कोई परेशानी नहीं है, DD 12वीं टीम के कैप्टन को कोई परेशानी नहीं है। स्कोर इस समय 15 रन और अब समीकरण 19 गेंदों में 43 रन बनाने हैं। आणि त्यामध्ये जर बघितलं आपण अक्षय यांचं षटक अतिशय चांगलं ठरणार आहे, कारण की अप्रतिम गोलंदाज आहे अक्षय. धावसंख्या 15, 2 बाद, 58 धावाचं लक्ष स्वीकारताना येतं, मात्र संत आणि धीमी सुरुवात आहे. पॉवर प्ले षटकामध्ये कौतुक करावं लागेल आतापर्यंत दीपक गीते, त्यानंतर मात्र सुहास पवार यांचा चांगला मारा पाहतोय. ओहो, व्हाट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 6 रन अशरफ खान का लाजवाब सिक्सर। आणि अजय पाहते की आपण एवढं सोपं नाही कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून षटकार वसूल करणं. अप्रतिम टायमिंग प्लेसमेंट छान होती. या षटकाने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहतोय आपण 21. सिक्सर के साथ ओवर समाप्त किया है, जबरदस्त फॉलो थ्रू और बल्ले के बीचों बीच लेकर खेला था। एक दर्शक ने कैच भी लिया। हालांकि दर्शकों से निवेदन है कि आपको घर जाकर मैच देखना है। थोड़े बहुत जो दर्शक यहाँ पर पहुंचे हैं, प्लीज दर्शकों को अलाउ नहीं है यहाँ पर मैदान की तरफ आना। आपको घर से ही लाइव ये टूर्नामेंट देखना है, लुत्फ लेना है GTC लाइव पर, और साथ में केबल नेटवर्क पर भी आप ये टूर्नामेंट देख सकते हो। 21 पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 58 का टारगेट, अब 18 गेंदे और 37 रन, ये है समीकरण। बहुत अच्छी स्थिति में है ये मैच, और क्या कमाल का स्ट्रोक, हाफ वाली मिली ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा सा इनसाइड आउट खेला, और मैं समझता हूँ कि आज के दिन का सबसे बेहतरीन स्ट्रोक। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेला, येरी म्हणतात कव्हरच्या वरतून षटकार खेळणं म्हणजे टायमिंग परफेक्ट करणं, आणि त्या फटक्यामध्ये शक्तीसुद्धा पाहिजे. तर फलातून षटकार वसूल केला होता. आणि आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण, 18 चेंडूमध्ये 37 धावाची आवश्यकता आहे. इथून मात्र अजय, मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे अजून समान संधी आहे. शानदार मुकाबला दोनों भी टीमों के बीच में। अक्षय थेटे पहले मैच के हीरो, मुख्य मैच में 4 विकेट्स लिए थे, 2 ओवर में 12 रन देकर, और सुपर ओवर में भी सुपर गेंदबाजी की थी, 2 विकेट्स चटकाए थे और मैच जिताया था अपनी टीम को अक्षय थेटे ने। आणि तिथं एक महान चांगला गोलंदाज अक्षय येतोय मारा करण्यासाठी. पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ, थोड़ी धीमी गति की गेंद थी और दिशाहीन भी, वाइड घोषित करते हुए अंपायर। यहाँ से अतिरिक्त रन देना बिल्कुल भी अफोर्ड नहीं कर सकती है DD 12वीं टीम। अगदी बरोबर सांगितलं आपण, कारण की अतिरिक्त धावा देणं म्हणजे संघाला प्रभूच्या छायाकडे नेणं आहे. ह्या धावा कंट्रोल करावे लागेल आपल्याला जर सामना जिंकायचा असेल. लंबा बॉलिंग रनअप है अक्षय थेटे का, अच्छे रिदम में भागते हैं, बढ़िया गेंदबाजी करते हैं। एक शॉट थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट, वाइडिश गली, यॉर्कर की कोशिश, और लगभग काम तमाम कर ही दिया था बैट्समैन का, लेकिन किस्मत का सहारा और मिलेंगे 4 रन।
कित्येक वेळा आपण पाहतोय की चांगल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार लागलं जाते, त्यानंतर खराब चेंडूवर विकेट. पण एवढा छान चेंडू होता त्यावर मात्र चौकार वसूल होतोय. या चौकारीने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल आता मात्र पाहतोय आपण 26. इस बार ऑन साइड में टर्न किया है, बढ़िया क्रिकेट, अच्छी टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग डीप मिड विकेट की दिशा में. केवल 1 रन मिलता हुआ गौरव बर्दे को. गौरव बर्दे और आशरफ खान यदि आखिर तक खेले तो कहीं ना कहीं किरण 11 के चांसेस इस मैच को जीतने के ज्यादा बढ़ जाते हैं. अगदी बरोबर सांगितलं आपण, कारण की दोन्ही फलंदाज अतिशय चांगले आहेत. आणि ज्या प्रकारे इथं मात्र गौरव आतापर्यंत फलंदाजी करतोय, जवळपास 6 चेंडूचा सामना केलेला आहे. आणि व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर आहे. 16 चेंडू 31 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण की आम्ही वारंवार सांगतोय ये मैच जो भी टीम जीतेगी निश्चित रूप से क्वालिफाई कर जाएगी सुपर 8 के लिए, लेकिन जो टीम हार जाएगी ये मैच उसके लिए थोड़ी दिक्कतें आ सकती है आने वाले समय में. अशरफ खान के पास स्ट्राइक, एक शानदार छक्का लगाया उन्होंने पिछले ओवर में सुहास पवार के विरुद्ध. अब उनके सामने है अक्षय थेटे. लॉर्ड फुल टॉस मोड़ दिया ऑन साइड में, गैप में बेहतरीन प्लेसमेंट, 4 रन. बॅटमधून फक्त दिमागाचा वापर केला. डाव्या स्टिवरात चेंडू होता, फक्त टर्न केला चेंडूला, मनगटी फटका आणि चौकार वसूल करतोय. चौकाने मात्र धावसंख्येत बदल पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते ती आता मात्र 31. यानी कि अब बची हुई 15 गेंदों में 27 रन चाहिए. गेंदों और रनों के बीच में 12 का फासला है और ये फासला 2-3 गेंदों के भीतर भी पूरा किया जा सकता है. अशरफ खान बढ़िया फॉर्म में नजर आ रहे हैं. खलाइयों का कलात्मक उपयोग देखने को मिला. डिप मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में गैप ढूंढा उन्होंने, फिर से उसी दिशा में गेंद को खेल दिया है और फिर से फील्डर से दूर और एक और चौका. लाजवाब बैटिंग करते हुए अशरफ खान. त्याची आवडीची जागा आहे ऑनसाईडकडे. ज्या प्रकारे मारा करतोय अक्षय, कुठं तर डाव्याने मधल्या यष्टीवर, परत हा चेंडू त्या दिशेकडे होता. परत एक अप्रतिम हा शॉट खेळला गेला आणि चौकार वसूल केला. धावसंख्येत आता मात्र बदल, धावसंख्या 35. कहीं ना कहीं अक्षय थेटे यॉर्कर की कोशिश कर रहे हैं, लेकिन लोअर फुल टॉस हो रही है गेंदें. परफेक्ट एग्जीक्यूशन नहीं देखने को मिल रहा है यॉर्कर्स का. उसका फायदा उठाते हुए अशरफ खान. अब मिड विकेट की दिशा में दायरे में फील्डर और इस बार डाउन द ग्राउंड, लंबा ऊंचा स्ट्रोक लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन. तर मनसोक्तपणे फटकेबाजी करताना आणि क्रिकेट रसिकाशी मने जिंकताना हा फलंदाज, काय सुपर शॉट, प्रत्येकदा षटकार. यॉर्कर्स बिल्कुल भी ठिकाने पर नहीं गिर रहे हैं. ओ ये भी फुल टॉस थी, लेकिन इस बार चूक गए. थोड़ी तेज गेंद थी और गति में कहीं ना कहीं चकमा खा बैठे वहां पर. अशरफ खान अपने आप से काफी निराश है, जानते हैं कि एक और बाउंड्री आ सकती थी उनकी टीम के लिए, लेकिन अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास और डॉट गेंद रही. ओवर समाप्त हुआ. अब 12 गेंदों में 17 रनों की जरूरत है. 3 ओवर्स के बाद किरण 11 शिरोवनी टीम ने बना लिए हैं 41 रन, मात्र 2 विकेटों के नुकसान पर. अति सोपं समीकरण इथं मात्र ज्या प्रकारे अशरफ खान हा फलंदाजी करतोय आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 2 चौकार आणि एक झंझावती खेळ साकारतोय. आणि तिसरं षटक महागडं ठरतोय. अक्षय थेट्यांचा तब्बल 10 खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये 20. चला आपण शतरक्षण लावून घ्या. आमचे पंचसुद्धा आपल्याला वॉर्निंग देत आहेत. चला विनंती आहे आपल्याला की शतरक्षण लगेच लावून घ्या. आम्ही वारंवार सूचना करतो, त्याचं पालन करायचं आपण. शतरक्षण लावून घ्या. चला. बहुत ज्यादा वक्त लिया जा रहा है. मैच नाजुक मोड़ पर आ गया है. 12 गेंदे 17 रन.
12 गेंदे 17 रन। तर निश्चित अजय सामना रंगत स्थितीमध्ये जर राहण्याचं असेल या षटकामध्ये एक किंवा 2 विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे आणि किमान 5 धावसंख्येच्या आतमध्ये रोकायला पाहिजेत या षटकामध्ये. तर गोलंदाज सज्ज होतोय दुरांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावाची आवश्यकता. सफल क्रॉस, अतिशय चांगला फटका आहे, खाली क्षेत्रामध्ये गॅप आहे, आउटफील्ड दमदार चेंडू जाईल फाईन लेग सीमेच्या बाहेर, सीमा पार हा चौकार. बढ़िया शॉट, फाइन लेग, थोड़ा फाइन खड़ा है और दायरे के अंदर अक्षय थेटे, उनके पास कोई मौका नहीं है. देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए, क्रीज की गहराई का अच्छा इस्तेमाल, गेंद थोड़ी शॉर्ट भी थी, उसका फायदा उठाया और लॉन्ग लेग की दिशा से ये खूबसूरत चौका गौरव बर्दे के बल्ले से. अप्रतिम चौकार वसूल केल्या गेलं. पुढचा चेंडू राईट आर्मवरती विकेट सफल झाला. यावेळेस मात्र पाहायचं की त्याच रिजनकडे खेळायचं होतं पण चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत फक्त एका धावची संधी होती आणि अजय इथून मात्र पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. त्या प्रकारे तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली गौरव आणि असरफ खान या दोन फलंदाजामध्ये. जी हाँ, और तूफानी पार्टनरशिप, खास तौर पर अशरफ खान ने जिस तरह से बल्लेबाजी की है वो काबिले तारीफ. सिर्फ 6 गेंदें खेली है और 21 पर बैटिंग कर रहे हैं. अब 10 गेंदों में 12 रन चाहिए मैच को जीतने के लिए किरण 11 शिरोमणि टीम को. यदि मैच जीतते हैं तो सुपर 8 के लिए क्वालिफाई कर जाएगी ये टीम. जो भी टीम ये मैच जीतेगी क्वालिफाई कर जाएगी सुपर 8 के लिए. फील्डिंग में परिवर्तन चाहते हैं वहां पर डीडी 12वीं टीम के कैप्टन स्लीप में अक्षय थेटे को लाया गया है. थोड़ा सा अटैक करने की कोशिश. गेंदबाज है संदीप चिंचोलकर. संदीप यास मात्र अटेंड करायचं होतं, हवेत आहे, खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण पोहोचू शकला नाही चेंडूवर आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक धाव घेण्याचं. या एका धावीने संघात धावसंख्येचा बदल. धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 47. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 11 धावाची आवश्यकता आहे. किरण 11 शिरोने या संघाला अजून धुवून दमदार फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020चा हा तिसरा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना आज अतिशय चांगले आपण सामने पाहिले मित्रांनो. उद्या पण अप्रतिम सामने पाहायला मिळणार आहे. नऊ चेंडू 11 धावा असं समीकरण या सामन्याचं. गोलंदाज सज्ज होतोय संदीप दूर आणि त्या टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज गौरव. सीधे विकेट कीपर के हाथ में चली गई है गेंद. डॉट डिलीवरी. देखिए थोड़ा सा करेक्शन, मैं क्षमा चाहता हूँ कि टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई पूरी तरह से नहीं हो जाएगी लेकिन उनके चांसेस बढ़ जाएंगे क्योंकि बाद में शायद 3 टीमों के 2-2 पॉइंट्स भी हो सकते हैं. प्रत्येक चांगला चेंडू बघितला आपण, धीम्या गतीचा फसवा चेंडू होता आणि अजय आता मात्र या सामन्यात रंगत निर्माण झालेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र अप्रतिम कामगिरी. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावाची आवश्यकता. काय बोलशील ज्या प्रकारे या षटकामध्ये पूर्णपणे वाफी करून देतोय संदीप आपल्या संघाला. चतुर गेंदबाज है, ज्यादा तेज नहीं कर रहे लेकिन एक्यूरेसी पर ध्यान दिया उन्होंने और कमाल की वापसी की है चौका लगने के बाद. याच पत्र फ्रंट फुटला जाऊन ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड विकेट रिजनकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. आणि याच प्रकारे पाहतोय आपण की 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 48. आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावाची आवश्यकता. सामना होता कुठं आणि सामना आला कुठं, हा जे खरा क्रिकेटचा रोमांचक आपण पाहतोय. इथं मात्र हा सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही. 6 चेंडू 10 धावा सामना जिंकण्यासाठी. काय बोलशील अजय ज्या प्रकारे हा षटक टाकला संदीप यांनी. दबाव वाला ओवर था लेकिन क्या जबरदस्त डिलीवर किया है उन्होंने दबाव में भी. बहुत ही शानदार प्रदर्शन. 6 गेंदों में 10 रन चाहिए किरण 11 शिरोमणि टीम को ये मैच जीतने के लिए. जबरदस्त स्थिति में है मुकाबला. रोमांच काफी है इस मैच में भी. पिछले दोनों मैचेस काफी रोमांचक हुए और ये मैच भी काफी रोमांचक स्थिति में है. तुरंत फील्ड सजाना है प्लीज डीटी 12वीं टीम के कैप्टन. समय बिल्कुल भी बर्बाद ना करे. देखना है कि कौन ये अंतिम ओवर करेगा. अक्षय थेटे ने 1 ओवर किया लेकिन काफी महंगे साबित हुए. 20 रन खर्च किए हैं. सुहास पवार ने 1 ओवर में 9 रन दिए हैं. दीपक गीते ने शुरुआत की थी 1 ओवर में 12 रन. संदीप ने 1 ओवर में मात्र 7 रन खर्च किए हैं. 2 विकेट्स जो गिरे हैं पहले ओवर में गिरे थे दीपक गीते को मिले थे.
लेकिन गेंद थमा दी है कैप्टन ने अक्षय थेटे के हाथों में। क्या बात है, अक्षय थेटे पर भरोसा जताया गया है। अगदी बरोबर आहे, भरोसा दाखवलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आणि संघनायकांनी परत अक्षय यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करतोय काय पाहायचंय अक्षय. चला आम्ही वारंवार सूचना करतो त्याचं पालन करायचं आहे, कारण की प्रत्येक वेळेस आम्ही आवाज देतोय की आपण वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. हंसिका स्पोर्ट्स के कैप्टन आपको स्टेज के पास आना है। छह गेंदे 10 रन, बहुत सोच विचार हो रहा है। प्लीज समय के मामले में सहयोग करना है डीडी 12वीं टीम के कैप्टन, अथवा आपकी टीम को पेनलाइज भी किया जा सकता है। ऑर्गेनाइजिंग कमिटी का कहना है यदि ज्यादा समय बर्बाद किया जाता है तो. आणि जी तर शेवटची सूचना असेल आपल्या संघासाठी, जर आपण त्याचं पालन केलं नाही तर आपल्याला पेनल्टी लागू शकते, कारण की आम्ही वारंवार एकच सूचना करतोय, आपण वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. अनिकेत अजय सामना रंगतदार स्थितीकडे आला, कारण की याचं पूर्ण श्रेय या चौथ्या षटकामध्ये संदीप याला दिला पाहिजेत, कारण की 6 चेंडूमध्ये आत्ता मात्र सामना जिंकण्यासाठी 10 धावाची आवश्यकता आहे. पण विसरून चालता येणार नाही, गौरव आणि अशरफ खान हे दोन दिग्गज अजून खेळपट्टीवर आहे. गौरव के पास है स्ट्राइक, एक शॉट फाइन लेग शॉट, थर्ड मैन पॉइंट की दिशा में एक खिलाड़ी है और वाइटिश गली की तरफ भी एक खिलाड़ी बिल्कुल दायरे के ऊपर रखा गया है और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर तैनात. स्लॉट में गेंद और उसको भेज दिया है डीप मिड विकेट के ऊपर से. गौरव का बेहतरीन छक्का. आणि जिथं अजय मी तर म्हणेन की तर निर्णय अक्षय थेटे पर भरोसा जताया गया है, लेकिन उस पर खरे नहीं उतर रहे हैं. ये बिल्कुल स्लॉट में गेंद थी, बहुत ही अच्छी तरह से उसको स्विंग किया ऑन साइड में, बल्ले के बीचों बीच लेकर गौरव ने और 6 रन जड़ दिए हैं. अब मात्र 4 रन दूर है जीत से किरण 11 शिरव ने. 5 गेंदे शेष. तर पहिल्या चेंडूवर पूर्णपणे सामना परत एकदा पाहतोय आपण. गौरव यांच्याकडे संघाकडे झुकून देतोय. पहिल्या चेंडूचा सामना करताना काय लाजवाब षटकार वसूल केला. आता फक्त सामना जिंकण्यासाठी 4 धावाची आवश्यकता. इथून मात्र अजय किती चेंडूमध्ये हा सामना फिनिश करतोय. गौरव हा फलंदाज पाहायचे, लेकिन अक्षय थेटे भी वापसी कर सकते हैं. बड़े ही जुझारू क्रिकेटर है अक्षय थेटे, मैन फ्रॉम नानकर. अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट. बहुत अच्छी गेंद, इस बार गति परिवर्तन, लेग कटर और पूरी तरह से खोल दिया, बीट किया बैट्समैन को. अच्छी वापसी अक्षय थेटे की. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं की अक्षय थेटे वाफी करू शकतो. दाखवून दिलं की अजय गणिती का माझ्याबद्दल हे बोललं आणि ते मी करून दाखवलं. काय सुपर चेंडू, थोडासा टप्प्यापर्यंत पाहिला आपण, धीमा चेंडू होता पण थोडासा बाहेर जाणारा चेंडू. अक्षय फिर से इस बार थोड़ी शॉर्ट गेंद पुल किया है. गेंद हवा में, फील्डर आ रहे गेंद के नीचे और बेहतरीन कैच. कमाल का ये कैच और ये मैच काफी हद तक जीवित है. आणि की अगदी बरोबर आहे, कारण की सामना अजून संपला नाही हे दाखवतो इथं मात्र अक्षय, कारण की पहिल्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर मात्र काय छान वापसी करतोय. येणारे इथून मात्र पाहतोय की 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी अजून 4 धावाची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामध्ये अजय जर पाहिला आपण, अतिशय रोमांचक सामने पाहिले, एक सुपर ओव्हर सुद्धा झालेला आहे, पण हा सामना काय सुपर ओव्हरकडे घेतो, काय सुपर झेल टिपल्या गेलं. बेवन थे वहां पर डीप स्क्वायर लेग की दिशा में अपनी बाई तरफ जाकर लाजवाब कैच. दीपक गीते थे, जी हाँ, दीपक गीते ने लपका है ये कैच. चला विनंती आहे फलंदाज आपण सुद्धा लगेच यायचंय. यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत, तर कृपया करून प्रत्येक संघाच्या संघनायकाने ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. 3 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता है और ऐसे ही मैच की उम्मीद थी दर्शकों को. पहला मैच एक तरफा रहा सुबह के सत्र में, उसके बाद दूसरा मैच भी थोड़ा सा एक तरफा, बल्कि दूसरा मैच रोमांचक टाई हुआ और वहां से तो जो शुरुआत हुई है वो अभी भी जारी है. लगातार रोमांचक मैचेस. ये है TDPL. अजय हा चेंडू यॉर्कर की बाउन्सर, काय बोलशील ज्या प्रकारे स्थिती आहे. अशरफ खान है सामने. अशरफ आगे वाली गेंद को भी अच्छा खेलते हैं और शॉर्ट ऑफ लेंथ को भी अच्छा खेलते हैं. देखना है अक्षय क्या ट्राई करते हैं. आगे वाली गेंद और फुल टॉस हवा में खेला, फील्डर के पास, और इसके साथ ही काम तमाम होता हुआ अशरफ खान का भी. एक और विकेट झटक लिया है अक्षय थेटे ने. कमाल की वापसी.
क्या गजब और अजब की कहाणी आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. पाहू शकता रिप्लेमध्ये मनपसंत चेंडू टाकला आणि त्यामध्ये तो जाळ टाकला, जाळमध्ये फसला. अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि आता मात्र सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये 2 चेंडू 4 धावाची आवश्यकता. सागर ज्यांनी अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि जिथं अजय तुम्ही सांगितलं होतं की अक्षय थेटे वापसी करू शकतो पहिल्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर. काय छान वापसी केली. 2 चेंडू 4 धावाची आवश्यकता. डीआर टाइगर्स के विरुद्ध सुपर ओवर में उन्होंने दोनों के दोनों विकेट्स झटक लिए थे. 11 रन डिफेंड करने थे, मैच जिताया था. और इस मैच में 10 रन आखिरी ओवर में उनके पास बचाने के लिए पहली गेंद पर छक्का जड़ा था गौरव बर्दे ने. उसके बाद लेग कटर बीट किया, डॉट गेंद, और उसके बाद 2 गेंदों पर लगातार 2 विकेट्स. हैट्रिक का भी मौका है और 2 गेंदों पर अब 4 रन चाहिए. इससे रोमांच और क्या आ सकता है क्रिकेट के खेल में. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना आहे. चला वेळ कमी घ्या आपण. आम्ही वारंवार एकच सूचना करतोय. अजय निश्चित पहिल्या चेंडूवर षटकार मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना 2 चेंडूमध्ये खतम करेल, पण तुम्ही सांगितलं की अक्षय थेटे यांच्याकडे भरोसा आहे, स्वतःवर टॅलेंट आहे, हे दाखवून दिलं. चला आम्ही वारंवार एकच सूचना करतोय की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. दोनों भी सेट बल्लेबाजों को आउट किया. गौरव ने 19 बनाए और अशरफ खान ने बनाए 22 रन. अब 2 नए बल्लेबाज है क्रीज पर. इस चीज का फायदा उठा सकते हैं अक्षय थेटे. 2 नए बल्लेबाज धीरज भुईर और सचिन नाइक. धीरज के पास स्ट्राइक, 2 गेंदे बाकी, 4 रन बाकी और दोनों टीमों के लिए ढेर सारा हौसला बाकी. चला आपण वेळ अजून घेत आहे. विनंती आहे आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतो त्याचं पालन करायचं आहे. 2 चेंडू 4 धावा. क्या एक और सुपर ओवर होगा? आइए देखते हैं. ओ ये गेंद घूमी जरूर लेकिन लेग स्टंप के बाहर. वाइड गेंद, वेरिएशन बॉल का इस्तेमाल, लेकिन उसमें कामयाब नहीं हो पाए अक्षय थेटे. अतिरिक्त रन इस समय तोहफा मिला है किरण 11 शिरवणी टीम को. 2 गेंदों में अब 3 रन चाहिए. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सुपर ओव्हर तर पाहणार नाही आपण. आजच्या दिवसातला दुसराच सुपर ओव्हर. अक्षय याच पात्र पंच केलेला आहे. अतिशय प्रतिम फटका. चेंडू जाईल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. विजयी चौकार. थैंक यू टीचर. ज्यादा वक्त नहीं है हमारे पास, तो प्लीज थोड़ा कम बजाना है. चौके के साथ मैच को जीता है किरण 11